वळूयात पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची बातमी येते मनसेकडून। आता सगळ्या म्हणजे संजय निरुपम याच्याशी लढणाऱ्या सगळ्या मनसैनिकांचा सत्कार करण्यात आलेला होता। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया आलेली आहे। राज ठाकरेंनी या सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका असं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। राज्याचा परिवहन विभाग नेमका रिक्षा चालकांच्या मराठी सक्ती संदर्भात काय निर्णय घेतो याकडे आपले लक्ष असेल असे राज ठाकरेंनी म्हटले। उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला मनसे विरोध करणार असे त्यांनी ठामपणे सांगितले। मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी मनसे पक्ष उभा राहणार असून संप करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले। आपले प्रतिनिधी वेदांत नेम आपल्या सोबत आहेत। वेदांत, राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलं या पदाधिकारी कार्यकर्त्यांना? ज्या प्रकारे आपण बघितलं, परिवहन विभागाने निर्णय घेतलाय की 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती करण्यासंदर्भातला त्या संदर्भात बैठका विविध संघटनांसोबत परिवहन विभाग घेतो आणि यामध्ये मनसैनिकांनी विविध ठिकाणी जाऊन उत्तर भारतीय जे या सगळ्या मराठी भाषा सक्तीला विरोध करतायत त्यांच्या विरोधात आंदोलन केलं। त्यासोबत आपण बघितलं संजय निरुपम यांच्या विरोधात सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि मराठी भाषा यावी यासाठी ऑटो रिक्षा चालकांनी पुढाकार घ्यावा असंही मनसेकडनं सांगण्यात आलं। आणि या सगळ्या संदर्भात आज ज्यांनी आंदोलन केलं त्यांचा सत्कार राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी या सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांचा केला आणि त्यांनी आपली जी पक्षाची भूमिका आहे ती परखडपणे मांडलेली आहे। त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगताना हे सांगितले की परप्रांतीयांची जी दादागिरी आहे ती खपवून घेऊ नका आणि त्यांना तसं उत्तर द्या। सोबतच मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी उभं राहा, कारण 4 मे पासून काही संघटना, रिक्षा चालक संघटना, खास करून उत्तर भारतीय रिक्षा चालक संघटना ज्या आंदोलन करणार आहेत त्या विरोधात सुद्धा आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे असं सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलल्याचं कळतंय। नक्कीच आज परिवहन मंत्र्यांची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर मनसे कशी पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर एका बाजूला मनसेकडून त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। राज ठाकरेंनी रोखठोक अशी भूमिका घेतलेली आहे। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका असा आदेशच राज ठाकरेंनी सगळ्या मनसैनिकांना दिलेला आहे। आणि तिकडे मंत्रालयात परिवहन मंत्री आणि रिक्षा चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडते। या बैठकीला संजय निरुपम, शशांक राव यासह सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्या बैठकीनंतर नेमकी ही डेडलाईन पुढे घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ही डेडलाईन वाढवावी अशी संजय निरुपमांची मागणी आहे। 6 महिने किंवा 1 वर्षाचा कालावधी या सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिला जावा अशी मागणी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर आता परिवहन मंत्री आज नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तिकडे गोंदिया जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर पोहोचलंय। गोंदिया जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलाय। वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र राहंगडाले यांनी।